शुक्रवारी रात्री चंद्रदर्शन झाले नाही, त्यामुळे रविवारपासून रमजान रोजेला प्रारंभ करावा असे आवाहन शहर काझी अमजद अली काझी यांनी केले. महिनाभर चालणाऱ्या उपवास काळात मुस्लिम बांधवांसाठी पाणीदार टरबूज, खरबुजासह चिकू, द्राक्षे, पपई आणि नियमित सफरचंद, केळींची आवक झाली आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत आहे. टरबूज आणि खरबुजाचा हंगाम तेजीत आहे. या फळांना मागणी वाढली आहे. सोलापूर बाजार समितीत दररोज जवळपास 35 टनांहून अधिक कलिंगडाची आवक आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात खरबुजाची आवक सरासरी 20 टन असते. एप्रिल आणि मे महिन्यात ती 45 टनांवर पोहोचते. खरबुजाची आवक प्रामुख्याने इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर, अक्कलकोट, लातूर, बीडसह विजापुरातून या फळांची आवक आहे. सध्या बाजारात खरबूज, कलिंगड हे 50 रुपयांपर्यंत तर चिकू 40 रुपयांवर विक्री होत आहे. पपई 20 रुपये, केळी 40 रुपये डझनने विक्री होत आहे. दररोज 40 टनांपर्यंत फळांची आवक आहे. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यात उन्हाची तीव्रता वाढते. या काळात कलिंगड आणि खरबुजाचे उत्पादन अधिक असेल आणि आवकही वाढलेली असेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.